हाय हॅलो नमस्ते, मी प्रतीक्षा, तुमचं प्रतीक्षा पाटील या माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते। इथे मी त्या वाटीने 2 वाट्या बारीक साबुदाणा घेतलेला आहे आणि साबुदाणा 3 प्रकारचे असतात, एक बारीक, एक मीडियम आणि एक खूपच मोठा, म्हणजे त्यालाच आपण नायलॉन शाबू असे म्हणतो। तर तुम्ही बघू शकता साबुदाणा खूप छान भिजलेला आहे। इथे मी हिरव्या मिरच्या, शेंगदाण्याचं कूट आणि बटाटे चिरून घेतलेले आहेत। तर खूप मोकळा शाबू भिजलेला आहे। तर ते मी शेंगदाण्याचं कूट जे आहे ते भिजलेल्या शाबूमध्ये मिक्स करून घ्यायचे। आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। शेंगदाण्याचं कूट शाबूमध्ये पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये शिंदिलोण टाकून घ्यायचे। चवीनुसार शिंदिलोण टाकून घ्यायचे। आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ते। तर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे माझं। इकडे कढईमध्ये मी 4 चमचे तेल ओतलेलं होतं आणि गरम करायला ठेवलेलं होतं। तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचे। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकायचेत। जिरे व्यवस्थित तळल्यानंतर जिरे पूर्णपणे लाल होऊ द्यायचेत। जिरे पूर्णपणे लाल झाल्यानंतर त्यामध्ये मिरच्या टाकायचेत चिरून घेतलेल्या। आणि मिरच्या व्यवस्थित तळेपर्यंत त्याला हलवत राहायचे। तर माझ्या मिरच्या तळलेल्या आहेत। मी त्यामध्ये बटाट्याचे केलेले काप टाकून घेते। आणि बटाट्याचे जे काप आहेत ते व्यवस्थित तळू द्यायचे मऊ अशा पद्धतीने। पाच मिनिटं बटाटे तळू द्यायचेत। चांगले मऊ झाले पाहिजेत बटाटे। तर माझे बटाटे आणि मिरच्या तळून झालेले आहेत। मी त्यामध्ये आपण मिक्स केलेलं शिंदिलोण आणि शेंगदाण्याचं कूट मिक्स केलेला जो साबुदाणा होता तो
तो तेलामध्ये टाकलेला आहे आणि चांगलं व्यवस्थित अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे। सगळं पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे पूर्ण एकजीव करून। आणि पूर्ण एकजीव झाल्यानंतर 5 मिनिटासाठी ताट झापून किंवा काही झापून त्यावर वाफ होऊ द्यायची। तर 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता शाबू कशा पद्धतीने तयार झालेला आहे। खूप सुटसुटीत असा झालेला आहे, मोकळा। तर माझं आज उपवासाचं थाली जी आहे, ताट जे आहे तयार आहे।